बातमी सविस्तरपणे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी वस्तुस्थिती तपासा अशी सूचना त्यांनी केल्या। जात पडताळणी प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे सुरू असून जाणीवपूर्वक चूक झाली असल्यास कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले। तसेच मनोज जरांगे पाटील यांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यास सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणात आता वस्तुस्थिती तपासा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना विखे पाटलांनी दिलेत। तिच्या आधारे हे सगळे दाखले आता मिळालेले आहेत। आता वंशोळ समितीनंतर तालुक्याची एक समिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जात पडताळणीची जी समिती आहे जिल्हा पातळीवर ती आता ती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, त्याला न्यायिक अधिकार आहे, त्यांनी ते सगळं तपासून द्यायला पाहिजे। आता ह्या प्रकरणामध्ये मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवलेली आहे, विभागीय आयुक्तांना मी सूचना दिलेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रमाणपत्र खरंच कशामुळे नाकारण्यात आले ते पार्श्वभूमी काय आहे। परंतु जरांगे पाटलांना मला एवढीच विनंती करायची आहे की ज्या प्रमाणात आपण दाखले द्यायला सुरुवात केली, आता हजारो मुलांना दाखले मिळाले, जात पडताळणी व्हायला लागली, गाजेटची अंमलबजावणी व्हायला लागली। आता एखादा अपोज झाला असेल एखाद्या दोन प्रकरणामध्ये तर त्याची एकदा